एकादशीच्या पवित्र दिवशी आपण हरिनामाबद्दल काही चर्चा करूया. श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला पोहोचले तेव्हा 17 सप्टेंबर 1965 हा दिवस होता आणि त्या अनुषंगाने दरवर्षी इस्कॉन मार्फत आपण जागतिक स्तरावर एक हरिनाम सप्ताह आयोजित करतो. आज पण 17 सप्टेंबर आहे. आज या जागतिक हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आज पार्श्व एकादशी पण आपण साजरी करतोय. तर या अनुषंगाने आपण हरिनामाबद्दल, हरिनामासाठी आपण योग्य भावना कशी निर्माण करावी यावर थोडी चर्चा करणार आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण चर्चेसाठी आज एक श्लोक निवडलाय. शिक्षाष्टकातला 4था श्लोक. श्री चैतन्य महाप्रभू प्रार्थना करतायत. न धनम न जनम न सुंदरी कवितां वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद् भक्तिरहैतुकी त्वयि. या श्लोकाचा सारांश आपण असं म्हणू शकतो. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टींना फार वर्चस्व आहे, ज्या ज्या गोष्टींसाठी प्रत्येक जण आसुसलाय, त्या सर्व गोष्टी मला नकोत. न धनम न जनम न सुंदरी कवितां वा. तुम्हाला हे नको, ते नको, ते नको, ते नको, हे पण नको, ते पण नको. सगळेजण त्याच्यासाठी फार प्रयत्नशील आहेत, त्यातल्या काहीच गोष्टी नको. मग आता तुम्हाला तुमचं जीवन शून्य करायचं आहे का? मग पुढे ते म्हणतात, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद् भक्तिरहैतुकी त्वयि. नाही, मला माझं जीवन शून्य नाही करायचंय. मला माझं जीवन योग्य गोष्टींनी संपूर्ण भरून टाकायचं. आपण सकाळी आपल्या घरातला केर कचरा जेव्हा काढतो तेव्हा तो बाहेर फेकतो, पण याचा अर्थ नाही की ज्या मौल्यवान गोष्टी आहेत आपल्या घरातल्या त्या आपण बाहेर फेकतो. उलट त्यांना छान जपतो. आणि कदाचित सकाळी केर कचरा फेकल्यानंतर संध्याकाळी आपण एखादी मौल्यवान वस्तू बाजारातून विकत घेऊ आणि घरी आणून छानपणे तिची काळजी पण घेऊ. याचा अर्थ ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या हळूहळू वेचून एक एक गोष्ट ध्यानपूर्वक जमा करून आपल्याला बाहेर फेकणं गरजेचं आहे. आणि त्याच गोष्टीचा एक दुसरा पैलू पण आहे, तो म्हणजे आपल्या घरात आजवर ज्या काही मौल्यवान गोष्टी आहेत त्यांना सांभाळून ठेवणे. आणि कदाचित आपल्याकडे ज्या ज्या मौल्यवान गोष्टी अजून आपण प्राप्त नाही केल्या आहेत त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहणे आणि त्या मौल्यवान गोष्टी आतमध्ये आणणे. कधी आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा नवीन लोक जर असले तर त्यांच्या मनात हा एक प्रश्न येतो की अध्यात्म याची जी एक प्राथमिक व्याख्या आमच्या मनात आहे ती म्हणजे जीवनातला रस नाकारणे, जीवनातला आनंद नाकारणे, जीवनातला सर्व काही जो काही मौज मजा आहे ती नाकारणे. तर असं आहे का? साधारणपणे जेव्हा आपण युवकांना प्रचार करतो तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न हे एकंदरीत येतच असतात. बालपणी मौज मजा करण्यासाठी शरीरही नसतं आणि इच्छाही नसतात. एक 40शी लागली की कदाचित इच्छा असतात, शरीरही असतं, पण जबाबदाऱ्या इतक्या असतात की भोग इत्यादी करण्यासाठी वेळच नसतो. म्हातारपणी इच्छा असतात
पण शरीर नसतं. मग आता उरलं तारुण्य. तारुण्यामध्ये इच्छाही असतात, शरीरही असतं आणि जबाबदाऱ्याही नसतात. म्हणून आपण बघतो बाहेरच्या जगात जिथे कुठे तरुण मंडळी खूप संख्येत राहतात. पुण्यात काही काही भाग आहेत, मुंबईत काही काही भाग आहेत जिथे भरपूर कॉलेजेस आहेत आणि भरपूर ते तरुण तरुणी दिसतात. तर तिथे आपण बघू शकतो की अशा प्रकारची वृत्ती की मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला याचा पण आनंद घ्यायचा, त्याचा पण आनंद घ्यायचा. तर ते वय आहे. यावरून आपण अजून एक गोष्ट शिकू शकतो, जी आपल्याला सर्व भक्तांसाठी खूप महत्वपूर्ण आहे, की आपण जेव्हा भक्तीत प्रवेश करतो तेव्हा भक्तीमध्ये पण एक बालपण असतं. भक्तीमध्ये पण एक तारुण्य असतं. भक्तीमध्ये पण एक 40शी लागते आणि भक्तीमध्ये पण एक म्हातारपण असतं. तर जेव्हा आपण भक्तीत बालपण असतं, तेव्हा आपल्याला काही करायची इच्छाही नसते आणि आपल्याला तेवढी योग्य समजही नसते. तर आपण केवळ येणार, सत्संग कार्यक्रमात बसणार, प्रसाद खाणार, थोडा नमस्कार करणार, कोणाशी न बोलता निघून जाणार. कधी-कधी परमेश्वराला पण नमस्कार न करता निघून जाणार. कारण समजच नाहीये आणि त्या प्रकारच्या आध्यात्मिक इच्छाही नाहीयेत. अध्यात्मामध्ये जेव्हा 40शी लागते, तेव्हा भरपूर जबाबदाऱ्या असतात. बरं, प्रगतीसाठी इच्छाही असतात. पण इच्छा असतात, जबाबदाऱ्या असतात, म्हणून चुकीचं काही करण्यासाठी वेळच नाही उरत. तर म्हणून ज्यांनी एका अर्थाने काही वर्ष अध्यात्मामध्ये घालवलेत आणि त्यांना एक थोडी चव लागलीये, त्यांच्या जीवनाकडे आपण जर बघू, तर त्यांच्या जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळच नसतो. कारण सकाळी एक सेवा असते, दुपारी एक सेवा असते, 16 माळा पण करायच्या असतात. घरी अनेक वेळा गौर निताय, राधाकृष्ण, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा असतात. त्यांना सेवा करायची असते. तर या सगळ्या गोष्टींमध्ये दुसरीकडे कुठे लक्ष जाण्यासाठी वेळच नसतो. आणि जेव्हा भक्तीमध्ये म्हातारपण लागतं, तेव्हा मग आपण बऱ्याच सेवा करून थकलेलो असतो आणि आपल्या नंतरची जी तरुण मंडळी असते, ती पण म्हणते, की "तुम्ही भरपूर सेवा केली आहे. आता केवळ तुम्ही मार्गदर्शन द्या. तुम्ही केवळ आम्हाला सांगा कसं काय करायचंय म्हणून." पण भक्तीमध्ये पण एक जी अ, अ, अशी मंडळी आहे, ज्याला मी आपल्या जीवनातल्या वयाशी तुलना करतोय, की 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, अगदी 20-21 पर्यंत. तर भक्तीमध्ये पण समजा 3-4 वर्ष झालेत, तर इच्छा असते भरपूर. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला या यात्रेला जायचंय, मला हे पुस्तक वाचायचंय. पण ज्या प्रकारे 13 ते 20 या वयामध्ये आपण काही जबाबदाऱ्या नसतात, आई-वडील सगळं पुरवत असतात. तशाच प्रकारे भक्तीतही आपण जेव्हा थोडे महिने, थोडे वर्ष झाल्यानंतर जेव्हा तारुण्यात येतो, तेव्हा वरिष्ठ भक्त सर्व काही पुरवत असतात. वरिष्ठ भक्त सगळं काही अरेंजमेंट करत असतात, चांगले फेस्टिव्हल होत असतात, छान महाप्रसाद मिळत असतो, दर्शन खूप सुंदर असतं, डेकोरेशन छान होत असतं. सगळ्या सोयी-सुविधा आई-वडिलांनी, काका-काकूंनी, मावशी यांनी सगळ्या केलेल्या असतात आणि त्या तारुण्यामध्ये मग जबाबदाऱ्या नाहीयेत, इच्छा भरपूर आहेत आणि शरीर पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे कुठेतरी भक्त समाजामध्ये आपल्याला एक स्वीकार पण केलेलं असतं, की हे नाही, हे भक्त आहेत. हे नवीन नाहीयेत म्हणून. म्हणून बऱ्यापैकी दरवाजे सगळे आपल्यासाठी उघडतात. तर जशा प्रकारे या जगातही तारुण्यात 12, 13, 20 पर्यंत त्या वयामध्ये जबाबदाऱ्या नसतात, इच्छा भरपूर असतात आणि शरीरी असतात. त्यामध्ये भोगवृत्ती येते. तशाच प्रकारे जेव्हापर्यंत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये काही जबाबदाऱ्या नाही स्वीकारत, तेव्हापर्यंत आपण पण केवळ अध्यात्मामध्ये भोगवृत्ती करणार. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं का नाही मिळालं, मला तसं का नाही मिळालं. पण ज्या प्रकारे लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या येतात किंवा लग्न न करता जर तुम्ही वैराग्याच्या आश्रमात असला तरी जबाबदाऱ्या येतात. तेव्हा मग लक्षात येतं, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे हे म्हणण्यापेक्षा मी हे देऊ शकतो का? मी तुमच्यासाठी हे करू शकतो का? हे प्रश्न विचारणं योग्य राहील. तर आपण चर्चा करतोय, की कशाप्रकारे भोगवृत्ती ही अध्यात्मामध्ये नसावी आणि जेव्हा आपण वास्तविक अध्यात्म अ, लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मनामध्ये हीच एक खंत वाटते लोकांना, कदाचित या मार्गावर मला सगळं काही सोडावं लागेल. पण त्यासाठी उत्तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला मार्गदर्शन करतायत. मला हे नको, हे नको, हे नको, हे नको. या पलीकडे अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे,
की मला कृष्ण भक्ती हवी आहे, मला कृष्ण भक्ती खूप गरजेची आहे. काल आम्ही एका भगवद्गीता वर चर्चा करत होतो, भगवद्गीतेच्या एका श्लोकावर. तर त्याच्यामध्ये एक श्लोक आला, हा 17व्या अध्यायातला श्लोक आहे. त्यामध्ये लिहिलंय, हा कदाचित श्लोक क्रमांक 15 किंवा 16 असेल. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. मग याच्यामध्ये वाङ्मय तप म्हणजे वाचा शक्तीचा तप सांगितलंय. तर गमतीची गोष्ट आहे की श्रीकृष्ण या श्लोकामध्ये कुठेही वाचा शक्तीला आळा नाही घालत आहेत, वाचा शक्तीला थांबवत नाहीयेत. आजपासून मौन व्रत धरायचंय असं नाही सांगत आहेत, पण श्रीकृष्ण त्याच्यामध्ये म्हणतायत नेहमी वास्तविकता बोला, सत्यम, जी खरी गोष्ट आहे ती बोला, खोटारडेपणा करू नका. प्रिय, प्रिय म्हणजे लोकांना जे सुश्राव्य आहे, लोकांना त्रास होईल, लोकांना कर्कश वाटेल अशा प्रकारे आवाज करू नये. हृदयाला, अहंकाराला, कानांना, सर्वांना. हितम, आपण जे काही बोलू त्यांनी लोकांचं हित होणार आहे का, की आपण लोकांना त्रास देणार आहे, हे श्रीकृष्ण म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणतात अनुद्वेगकरम, आपल्याला लोकांना उद्वेग नाही द्यायचा आहे, आपल्याला लोकांना त्रास नाही द्यायचा आहे, आपल्याला लोकांना त्यांची झोप नाही उडवायची आहे. आपल्याला लोकांना आपले शब्द बोलून जर त्यांची झोप उडली असेल तर त्यांना शांत करायचंय. आणि ह्या 4 गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्यानंतर 5वी गोष्ट खूप छान सांगतात. कोणी म्हणेल वाचा शक्तीला थांबवायचं नाहीये, लक्षात आलं, आणि वाचा शक्तीला चालना द्यायची आहे, योग्य त्याला वळण द्यायचंय, ते पण लक्षात आलं. ठीक आहे, मग आम्ही सत्य बोलू, प्रिय बोलू, हित बोलू आणि अनुद्वेगकरम वाक्यम बोलू. 5वी गोष्ट जी श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात ती खूप छान सांगतात. म्हणतात स्वाध्याय अभ्यसनम चैव, म्हणतात नियमितपणे आपण वैदिक ग्रंथ यांचं निरूपण केलं पाहिजे, वैदिक ग्रंथांचा आपण त्याच्यावर विश्लेषण केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. तर श्रील प्रभुपाद इंग्रजीमध्ये लिहितात रेग्युलरली रिसाइटिंग द वेदिक लिटरेचर. म्हणजे समजा आपल्याला खूप काही खोल माहिती नाहीये, आपल्याला सर्व श्लोकांचा काय संबंध आहे तो पण नाही माहितीये, केवळ पुस्तक समोर ठेवून आपण वाचन केलं पाहिजे. श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायात काय सांगितलंय, सुखदेव गोस्वामींनी 2ऱ्या स्कंधात काय सांगितलंय, श्री कृष्णदास कविराज गोस्वामींनी मध्ये लिहिलेत काय सांगितलंय. अशा प्रकारे जेव्हा आपण वाचन करू, इतका हा उत्कृष्ट विचार सांगितलाय श्रीकृष्णांनी की सत्य, प्रिय, हित आणि अनुद्वेगकरम वाक्यम बोलणं सोपं नाहीये. पण खरोखर जर आपण सिरियस असू, जर आपण खरोखर याच्यासाठी फोकस्ड असू, की नाही मला नकारात्मक गोष्टी नको आहेत पण मला सकारात्मक गोष्टी पाहिजेत, त्यासाठी आपल्याला किती छान मार्ग दिलाय श्रीकृष्णांनी. आपल्याकडे अमाप श्लोक असलेले ग्रंथ दिलेत, भगवद्गीता दिली आहे, श्रीमद भागवतम दिलंय, रामायण दिलंय, आणि हे सर्व ग्रंथ उपलब्ध आहेत. हे सगळे ग्रंथ आपल्या बोली भाषेमध्ये उपलब्ध आहेत, मराठीत उपलब्ध आहेत, हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. की तुम्ही विचार करू शकता आपल्यावर किती मोठा आशीर्वाद आहे श्रील प्रभुपादांचा आणि श्रीकृष्णांचा आणि व्यास ऋषींचा, की आपण सत्य कसं बोलावं हे रामायणातून वाचून शिकू शकतो. आपण प्रियकर कसं बोलावं हे आपण परीक्षित महाराजांकडून, सुखदेव गोस्वामींकडून वाचून शिकू शकतो. अनुद्वेगकरम वाक्यम कसं बोलावं हे आपण सुनीती ध्रुव महाराजांच्या आईकडून शिकू शकतो. जेव्हा ते ध्रुवाला मार्गदर्शन करतात, जेव्हा ध्रुव त्यांच्याकडे खूप चिडून त्याचा राग असा उफळत असतो, तेव्हा जेव्हा आईकडे येतात तेव्हा. तर खूप मला हा सुंदर श्लोक वाटला की यामध्ये श्रीकृष्ण वाचा शक्तीला दाबत नाहीयेत, वाचा शक्तीला योग्य वळण देत आहेत आणि योग्य वळण देण्यासाठी आपल्याला सुंदर असा मार्गही दिलाय. म्हणून कृष्ण भावनामृत संघ हा काही नकारात्मकतेचा मार्ग नाही, हे सोडा, ते सोडा, ते सोडा, ते सोडा, अशातला मार्ग नाहीये. कृष्ण भावनामृत हा योग्य गोष्टी करण्याचा मार्ग आहे. कधी कोणाला वाटतं की आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनाच्या बिलकुल विपरीत आहे की काय, भौतिक जीवनामध्ये आपण हे करायचं आणि ते सगळं विपरीत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये करायचं की काय. नाही, भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे एकमेकांना विरुद्ध नाहीये, हे एकमेकांच्या विपरीत नाहीये.
15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण खूप छान एक उपमा देतात. म्हणतात एका तळ्याच्या शेजारी एक झाड आहे आणि त्या झाडाचं प्रतिबिंब त्या तळ्याच्या पाण्यावर आपल्याला दिसतंय. तर ते जे तळ्यावरचं जे पाणी आहे आणि त्या पाण्यावर जो प्रतिबिंब आलाय तो त्या झाडाच्या विपरीत नाहीये, त्या झाडाच्या उलट नाहीये, पण त्या झाडाचं आपण एका अर्थाने म्हणू शकतो एक विकृत रूप आहे, एक चुकीचं रूप आहे. जर ते झाड खूप उंच असेल, 50 फुटाचं झाड असेल, तर कदाचित हे प्रतिबिंब 50 फुटाचं नसेल, 40 फुटाचं असेल. म्हणजे त्याच्या उलट नाहीये, पण त्याच्यामध्ये थोडी एक विकृती आली आहे. तर आपण असं म्हणू शकतो, आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनाचं शुद्ध रूप आहे आणि भौतिक जीवन हे आध्यात्मिक वास्तविक जीवनाचं विकृत रूप आहे. म्हणून आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनातल्या प्रत्येक गोष्टींना नाकारून प्राप्त होईल, हा जो गैरसमज आज समाजामध्ये प्रचलित आहे, हा पूर्णपणे चुकीचा आहे. आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनातल्या गोष्टी नाकारण्याचा मार्ग नव्हे, तर आध्यात्मिक जीवन हे भौतिक जीवनातल्या गोष्टींना शुद्ध अवस्थेमध्ये अनुभवण्याचा, शुद्ध अवस्थेमध्ये करण्याचा मार्ग होय. तर जेव्हापर्यंत आपण आपल्या इच्छांना शुद्ध नाही करत, जेव्हापर्यंत आपण त्या अनुषंगाने आपण प्रयत्न नाही करत, तेव्हापर्यंत श्रीकृष्ण आपल्यापासून दूर राहतील. तुम्ही म्हणाल, प्रभूजी आम्ही भक्तीत तर आलो आहोत, आणि आम्ही जर भक्तीत आलो आहोत तर तुम्ही म्हणताय की जर चुकीच्या इच्छा असतील तर आम्हाला श्रीकृष्ण सापडणार नाहीत, पण मंदिरात आल्यावर श्रीकृष्ण सापडत नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता? आम्ही भक्तीत आल्यावर श्रीकृष्ण सापडत नाही असं कसं म्हणू शकता? अनेक वेळा मी बघतो की जेव्हा मंदिरामध्ये लोक दर्शनासाठी येतात, तेव्हा समजा भोग सेवा चालू असेल भगवंतांची किंवा ड्रेसिंग चालू असेल सकाळी, तर तुमच्यामधून सगळ्यांना जे जे मंदिरात आले त्यांना अनुभव आहे की मंदिराचा जो दरवाजा आहे तो बंद असतो किंवा मंदिरातल्या ऑल्टरचा जो पडदा असतो तो लागलेला असतो. मग जेव्हा आपण भगवंतांना बघायचा प्रयत्न करतोय आणि ड्रेसिंग चालू आहे, जेव्हा आपण भगवंतांना बघायचा प्रयत्न करतोय आणि त्यांची भोग सेवा चालू आहे, तेव्हा आपल्याला भगवंतांचं दर्शन होतं का? नाही होत. पण आपण कुठे उभे आहोत? आपण मंदिरात उभे आहोत. आपण आपल्या घरी तर उभे नाही आहोत. याचा अर्थ, जरी आपण घरी नाही आहोत, जरी आपण आपल्या कारखान्यात नाही आहोत, जरी आपण बाजारात नाही आहोत, जरी आपण कुठल्या बागेत नाही आहोत, आपण मंदिरात आहोत. श्रीकृष्णांच्या मंदिरात आपण उपस्थित आहोत. तरी पण जेव्हा श्रीकृष्णांची इच्छा होईल तेव्हा ते आपल्याला दर्शन देतील. जर श्रीकृष्णांची इच्छा नसेल, आपण मंदिरात येऊनही श्रीकृष्णांना प्राप्त नाही करू शकणार. प्राप्त करणं तर खूप दूरची गोष्ट आहे, श्रीकृष्णांचं दर्शनही आपल्याला नाही लाभणार. याचा अर्थ आहे, आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या पवित्र वातावरणामध्ये प्रवेश नक्की केलाय. आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या सोयी सुविधांचा लाभ करण्यासाठी तत्पर आहोत. पण जर आपली योग्य चेतना नसेल तर श्रीकृष्ण आपल्याला माया जवनिका आच्छान्नम अज्ञम अधोक्षजम अव्ययम न लक्षसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. कुंती देवी त्यांच्या प्रार्थनांमध्ये म्हणतात, माया जवनिका आच्छान्नम. जवनिका हा संस्कृत शब्द आहे, याला आपण मराठीमध्ये पडदा म्हणून भाषांतरित करू शकतो. तर म्हणतात, न लक्षसे, तुम्ही दिसणार नाहीत. तुम्ही या जगात होते तेव्हा पण दुर्योधनाला दिसले नाहीत, शकुनीला दिसले नाहीत. त्यांनी तुम्हाला बघूनही नाही बघितलं, आणि रुक्मिणी देवींनी त्यांच्या महलामध्ये तुम्हाला न बघता पण त्यांनी योग्य व्यक्तींकडून श्रवण केलं होतं, तर त्यांनी तुम्हाला बघितलं. नुसतं बघितलं नाही तर तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रेमपत्र लिहिलं, आणि तुमच्या रुक्मिणी देवींच्या त्या प्रेमपत्रातला जो एक प्रामाणिक भाव होता, त्या भावनेला प्रतिसाद देण्यासाठी श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेले आणि त्यांना अपहरण करून घेऊन आले. म्हणून जेव्हा आपली वास्तविक प्रामाणिक भावना असते, एका अर्थाने मी म्हणू शकतो, रुक्मिणी देवींच्या चरण चिन्हांचं जर आपण अनुसरण केलं, आपल्याला मंदिरात जायची गरज नाही, श्रीकृष्ण आपल्याला घेऊन जातील मंदिरात. हरिदास ठाकूर हे सिद्ध बकुलमध्ये जप करायचे, पण त्यांच्या जन्माच्या परिस्थितीमुळे त्यांना जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. तेच जगन्नाथ श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात रोज हरिदास ठाकूरांना भेटायला सिद्ध बकुलमध्ये यायचे, आणि नुसते यायचे नाही, त्यांच्यासाठी उपल भोग महाप्रसाद घेऊन यायचे. 2 दिवसांनी अनंत चतुर्दशी व्रत आहे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी पण आपण हरिनामाबद्दल चर्चा करणार आहोत. तर हरिदास ठाकूरांना केवळ दर्शन नाही मिळत, प्रसाद पण मिळतोय. आणि अनेक अनेक लोक कदाचित तुमच्या आणि आमच्यासारखे मंदिरात जातात
आपल्याला दर्शनही नाही मिळत, दर्शन मिळतं पण प्रसाद नाही मिळत. किती दुर्मिळ आहे की मंदिरात जाऊन भगवंतांचं दर्शन मिळणं आणि भगवंतांचा महाप्रसाद पण मिळणं. याचा अर्थ श्रीकृष्णांना प्राप्त करणं, श्रीकृष्णांचं दर्शन मिळवणं, श्रीकृष्णांचा महाप्रसाद मिळवणं, श्रीकृष्णांची कृपा मिळवणं एवढं सोपं नाहीये. माया जवनिका छान. आपण वारंवार हा विचार केला पाहिजे की कदाचित मी भक्तीत स्थित आहे, पण माझ्या इच्छा, माझे हेतू, माझे उद्देश शुद्ध नाहीयेत. म्हणून आपल्याला श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, न धनम, मला ही वाईट इच्छा नको. 4 प्रकारच्या चुकीच्या इच्छा आपण म्हणू शकतो. प्रकारच्या आहेत, 4 इच्छा नाहीयेत. त्याला आपण म्हणू शकतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या धर्म, अर्थ, काम, मोक्षाला वैदिक संस्कृतीचे 4 पुरुषार्थ मानले जातात. आणि भक्ती ही पंचम पुरुषार्थ आहे, 5वी पुरुषार्थ आहे, पण त्याचा साधारणतः उल्लेख होत नाही. फार कमी ठिकाणी याचा उल्लेख होतो. म्हणून श्रीमद भागवताला कलियुगामध्ये महत्व आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चुकीच्या इच्छा कशा असू शकतात? तर धार्मिक मार्ग आजच्या जगात हे व्यक्ती खूप धार्मिक आहेत. म्हणजे काय? हे व्यक्ती बरोबर सोमवारी या मंदिरात जातात, बरोबर मंगळवारी या मंदिरात जातात, बरोबर बुधवारी या मंदिरात जातात, बरोबर गुरुवारी त्या मंदिरात जातात. आणि मंदिरात जाऊन करतात काय हो? साधारणपणे, प्रत्येकाबद्दल मी बोलू शकत नाही, पण साधारणपणे मीही जे काही अनुभवलंय, मी जे काही बघितलंय, की मंदिरात जाणे हे केवळ भगवंतांसमोर, परमेश्वरासमोर किंवा देवतांसमोर आपल्या अमाप इच्छांची लांब यादी त्यांच्याजवळ देण्यासाठी. आणि त्या यादीतले जे काही आपले मुद्दे आहेत, जे काही आपल्या इच्छा आहेत, त्या कधीपर्यंत पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी एक मुदत देऊया आपण. या 2 गोष्टी करतो एक साधारण जो माणूस आहे, ज्याला आपण धार्मिक समजतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. धर्म म्हणजे काय? आपल्या इच्छा पूर्तीसाठी आपल्या समोर जे दैवत उभे आहेत मूर्ती रूपात, त्यांना कशा प्रकारे आपण उत्तमरित्या सेवेत लावू शकतो. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुन म्हणतायत की मी माझी बुद्धी वापरीन आणि तुम्ही माझा रथ चालवा. म्हणजे श्रीकृष्णांची शक्ती आणि अर्जुनाची बुद्धी. आणि भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं, मी युद्ध करीन आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा. अर्थात श्रीकृष्णांची बुद्धी आणि माझी शक्ती. म्हणून साधारण भौतिक वृत्तीच्या व्यक्तीमध्ये आणि भक्तीच्या वृत्तीच्या व्यक्तीमध्ये काय अंतर आहे? भौतिकवादी व्यक्ती परमेश्वराला आपल्या सेवेमध्ये लावतो आणि काय कसं करायचं त्याच्यासाठी स्वतःची बुद्धी लावतो. आणि भक्त म्हणतो, श्रीकृष्ण तुम्ही सांगा काय करायचंय, मी तुमच्यासाठी नाचण्यासाठी तयार आहे, तुमच्या नियमानुसार, तुमच्या मार्गदर्शनानुसार स्वतःला वळण देण्यासाठी तयार आहे. तर म्हणून धर्म अनेक वेळा अशा प्रकारे चुकीचा आज प्रस्तुत केला गेला आहे. पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला त्यांच्या ग्रंथांसाठी जे काही तात्पर्य दिलेत आणि त्यासाठी ते तात्पर्य ऐकण्यासाठी ज्या सोयी सुविधा करून दिल्या आहेत, की दररोज मंदिरामध्ये एक श्रीमद भागवतम क्लास असतो, एक साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असतो, अधूनमधून कुठल्या फेस्टिवलला सकाळी काही क्लास असतो, दुपारी काही क्लास असतो, संध्याकाळी काही क्लास असतो. हे कोणासाठी आहेत हे प्रवचन? हे आपल्यासाठी आहेत. हे झूम कंपनीला काही पैसे प्राप्त करण्यासाठी नाही आहेत. हे तुम्हाला आणि आम्हाला नीट मार्गदर्शन व्हावं आणि आपण चुकीच्या धर्माच्या वृत्तीतून बाहेर पडावं त्यासाठी. अर्थ अर्थ म्हणजे मला अमुक अमुक सेवा करून काय लाभ प्राप्त होईल, सत्यनारायणाची पूजा करून काय लाभ प्राप्त होईल, हे 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 करून काय लाभ प्राप्त होईल, तीर्थाटन करून काय लाभ प्राप्त होईल. तर ती एक इच्छा, अर्थप्राप्ती. धर्म, अर्थ आणि काम. काम हे जरी भक्त समाजामध्ये शारीरिक स्तरावर कोणी पालन नसेल करत, तरी पण मला एक पोझिशन मिळावी, मला एक पद मिळावं, लोकांनी मला नेहमी मान सन्मान द्यावा, अशा प्रकारे आपण करू शकतो. तर 17व्याच अध्यायामध्ये चर्चा करत होतो. श्लोक क्रमांक 20 किंवा श्लोक क्रमांक 19 मध्ये येतं की तपस्या ही राजसिक गुणामध्ये तपस्या कशी असते, तर त्याच्यामध्ये आपण मान सन्मानासाठी तपस्या करतो. आणि प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये लिहितात की कधी कधी लोक अशा प्रकारे नियोजन करतात की अनेकांनी त्यांचे चरण
जळाने धुवावे. म्हणजे पाद प्रक्षालन. ऍक्च्युली पाद प्रक्षालन परमेश्वराचं होतं. ऍक्च्युली पाद प्रक्षालन मोठ्या मोठ्या साधू संतांचं होतं, श्रील प्रभुपादांचं होतं. पण कधी कधी प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये लोक अशा प्रकारे नियोजन करतात की अनेक अनेक लोकांनी यावं आणि त्यांचं पाद प्रक्षालन करावं आणि जे काही तथाकथित चरणामृत आहे ते प्राप्त करावं. याला म्हणतात तपस्या, पण राजसिक तपस्या. आणि शेवटचा आहे मोक्ष. आपण म्हणू प्रभूजी मोक्षाची तर अजिबात आशा नाहीये, मला तर वैकुंठात जाऊन राधाकृष्णांची सेवा करायची आहे. मोक्ष एका स्तरावर ते आहे की मला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचंय, आणि दुसऱ्या स्तरावर मोक्ष म्हणजे माझ्या जीवनात सेवा करताना मला एकही समस्या नको. माझ्या जीवनात ज्या काही समस्या येणार आहेत त्या परमेश्वराने माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी त्यांचं निवारण करावं. तर म्हणून अजामिळाच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट आले आणि ते आपण म्हणू शकतो की अजामिळाच्या चुकी होत्या. अजामिळाच्या मनामध्ये चुकीच्या भावना होत्या आणि त्यांनी चुकीचे कृत्य केले, म्हणून त्याच्या जीवनामध्ये इतके सारे विपरीत घटना घडले आणि तो चुकीच्या मार्गाला लागला. पण सर्व भक्तांना एक प्रश्न आहे, युधिष्ठिर महाराजांनी संपूर्ण जीवनामध्ये काय पाप कृत्य केलंय? युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये किती लोकांना त्रास दिलाय? युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये किती लोकांना छळलंय, जेणेकरून युधिष्ठिर महाराजांच्या जीवनामध्ये इतक्या यातना आहेत? पण जर आपल्याला याचं वास्तविक उत्तर माहिती असेल तर आपल्याला लक्षात येईल, काही जे भक्त आहेत अजामिळासारखे, ते सुरुवातीला अपक्व भक्त होते. त्यांची परिपक्वता नव्हती. थोडीफार सेवा करायचे आणि थोडीफार सेवा करून भरपूर चुकीच्या इच्छांचा जो साठा आहे तो काही समाप्त होत नाही. म्हणून जरी भरपूर सेवा करत नाहीयेत, थोडीफार सेवा करतायत, पण इच्छा, भोग इच्छा खूप होत्या, त्याच्यामुळे ते आवृत्त झाले. प्रभुपाद तिथल्या त्या संदर्भात एका तात्पर्यामध्ये लिहितात की परमेश्वराची सेवा करता करता आपण भौतिक इच्छांनी कसं काय आवृत्त होऊ शकतो, ते तिथे खूप छान उदाहरण देतात. शुकदेव गोस्वामी देतात वाटतं श्लोकामध्ये की तात्पर्यामध्ये, की कधी कधी सूर्यासारखा तेजस्वी ग्रह पण राहू सारख्या तुच्छ ग्रहांनी त्याचा एक्लिप्स, ग्रहण लागतं त्याला. सूर्याची शक्ती किती आहे? सूर्य हा परमेश्वराचा एक डोळा आहे आणि राहूला काय स्थान आहे? राहू एक तुच्छ ग्रह आहे, पण 5 मिनिटांसाठी, 6 मिनिटांसाठी, 10 मिनिटांसाठी कधी कधी ग्रहण लागतं खरं. याचा अर्थ आपण त्या ग्रहणाकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे. आपण पूर्ण वर्षभर जेव्हा ग्रहण नसतं तेव्हा आपल्याला सूर्याचा महिमा समजायला पाहिजे. तशाच प्रकारे म्हणतात की अजामिळाने जरी भक्ती केली असेल, पण आपल्याला समजायला पाहिजे की काही चुकीच्या इच्छांमुळे त्याला ग्रहण लागलं खरं, चुकीच्या इच्छा निर्माण झाल्या आणि चुकीचे कृत्य पण केले. पण युधिष्ठिर महाराजांनी कधी कोणाचं चुकीचं नाही केलं, कधी कोणाला त्रास नाही दिला, कधी कोणाला काही छळलं नाही, पण त्यांच्या जीवनात पण यातना आल्या. अर्थात याच्यातून आपण शिकू शकतो, सगळ्यांच्या जीवनात यातना येणार. जेव्हापर्यंत आपण भौतिक जगात आहोत तेव्हापर्यंत सर्वांच्या जीवनात यातना येणार. का? कारण एका अर्थाने जेव्हापर्यंत आपण भौतिक जगात आहोत तेव्हा भौतिक जगाचे काही प्रमाणात काहीतरी नियम आपल्यावर लागू होणारच. नाहीतर आपण परमेश्वराच्या स्तरावर जाऊ की हे व्यक्ती बघा, जरी भौतिक जीवनात आहेत, भौतिक जगात आहेत, पण यांचा भौतिक जगाशी काहीच संबंध नाही. तर आपण जेव्हापर्यंत पूर्णपणे शुद्ध भक्त नाही होत आणि जेव्हापर्यंत आपण परमेश्वर नाही आहोत तेव्हापर्यंत आपल्या जीवनात यातना येणार. सो कधी कधी आपण जेव्हा आपल्या सेवा करतो, कधी कधी जेव्हा आपण भक्ती मार्गात अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांना कधी कधी आपण थकतो, कधी कधी आपण पूर्णपणे हताश होतो, नैराश्य येतं आणि तेव्हा आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, परमेश्वरा माझ्या जीवनातल्या सर्व यातना काढून टाक. त्याची तुलना आपण मोक्ष भावनेशी करू शकतो. म्हणून श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जरी साधारण मनुष्य समाजातले 4 पुरुषार्थ आहेत, आपण जीवन का जगावं तर या 4 पुरुषार्थांसाठी जगावं असं सांगितलं जातं. पण विष्णूंचे भक्त आहेत, श्रीकृष्णांचे भक्त आहेत, हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्या साधारण समजुती पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात परमेश्वराच्या सेवेमध्ये मी धर्म म्हणजे काही मागण्या नाही करणार,
अर्थ म्हणजे केवळ स्वार्थासाठी त्यांच्याकडे नाही जाणार. काम म्हणजे मी त्यांच्याकडून कधी काही पदाची किंवा सोयी सुविधांची अपेक्षा नाही करणार. आणि मोक्ष म्हणजे मला कितीही त्रास येऊ दे, पण मी योग्य मार्गदर्शन घेऊन कशा प्रकारे मी त्या सर्व अडथळ्यांच्या पलीकडे जाऊ शकतो याच्यावर प्रयत्नशील राहणार. म्हणून जेव्हा आपण भक्तीत सुरुवातीला येतो तेव्हा परमेश्वरला प्राप्त करण्यासाठी इच्छांचा एक वादळ येतो आणि त्या इच्छांच्या वादळामध्ये आपण गुरफटलो असतो आणि हळूहळू हळू आपण प्रयत्न करत असतो की त्या इच्छांच्या वादळातून मी बाहेर कसा पडेन. आणि जेव्हा इच्छांच्या वादळातून काहीच दिसत नाही ना, इच्छा जेव्हा चुकीच्या इच्छा निर्माण होतात, 5व्या स्कंदामध्ये एक अध्याय आहे ज्याच्यामध्ये त्याचं इंग्रजीत शीर्षक आहे द फॉरेस्ट ऑफ मटेरियल एन्जॉयमेंट, भौतिक भोगाचा एक वन. त्याच्यामध्ये एक हे उदाहरण येतं की जेव्हा काम वासनेने आपण आवृत्त होतो तेव्हा एका वादळामध्ये आपण फसल्यासारखं होतं. तर वादळामध्ये एक तर काही सुचत नाही, वादळामध्ये सगळी ती धूळ उडत असते तेव्हा काही दिसत नाही. तर तसंच भौतिक इच्छांच्या वादळामध्ये आपण फसलेलो असतो आणि काहीतरी करून श्रीकृष्णांची बासुरी किंवा श्रीकृष्णांच्या भक्तांच्या बोलण्याचं शंख, श्रीकृष्णांचे भक्त जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात तर तो शंख वाजवतात. आचार्य पुजारी श्रीकृष्णांच्या दर्शनाआधी शंख वाजवतात. तर इच्छांच्या वादळामध्ये जेव्हा आपण फसलो आहोत तेव्हा श्रीकृष्णांची बासुरी ऐकू येत नाही, पण तेव्हा आचार्यांनी वाजवलेला शंख आपल्याला ऐकू येतो. तर त्याच्यातून आपण कसे बसे इच्छांच्या वादळातून बाहेर पडतो. आणि इच्छांच्या वादळातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अडथळ्यांचे डोंगर समोर दिसतात. श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी इच्छांच्या वादळातून जेव्हा बाहेर पडतो, अनेक अनेक वर्ष लढून धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडे जाऊन, तेव्हा भक्ती मार्गातील अडथळ्यांचे मोठमोठे डोंगर आपल्या समोर दिसतात. आणि आपल्याला जेव्हा आपण भौतिक इच्छांच्या वादळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा वाटतं की झालं शेवटचं युद्ध माझं, आता याच्या पलीकडे काही नाहीये. तर हळूहळू बाहेर येतो आणि त्याच्यानंतर दिसतं की भक्ती मार्गावर भक्तांसोबत राहताना, भक्तांसोबत सेवा करताना, परमेश्वरासाठी काही त्यांच्या आनंदासाठी काहीतरी आपण जेव्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, मंदिर असेल, विविध सेवा असतील, काही उपक्रम असतील किंवा सिंपल भोग असेल, पण परमेश्वरासाठी काही आनंदासाठी जेव्हा आपण प्राप्त करतोय, आपल्या भौतिक इच्छांच्या वादळातून आपण बाहेर आलोय, तेव्हा आध्यात्मिक अडथळे आपल्या समोर दिसतात. आणि ते आध्यात्मिक अडथळे काय आहेत माहितीये? वादळामध्ये आपल्याला दिसत नव्हतं, त्याच्यामुळे ध्वनी खूप महत्वाची होती आणि त्या ध्वनीला आपण लक्ष देऊन बाहेर आलो. आता जेव्हा आध्यात्मिक मार्गाला आपण चिकाटीने धरलंय आणि तेव्हा आपल्याला डोंगर दिसतायत, त्या डोंगरामध्ये दृष्टीला काही प्रॉब्लेम नाही, स्पष्ट दिसतंय रस्ता कुठे चाललाय, पण तो डोंगरावरून असा चाललाय. तेव्हा आपल्याला लागेल धैर्य, लागेल कितीही काही झालं तरी मी हा रस्ता सोडणार नाही. किती वादळातून मी बाहेर आलोय आणि त्या सगळ्या वादळातून बाहेर येऊन आता मी माघारी जाणार. आणि माघारी कुठे जाणार? माघारी जाण्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय आहे? माघारी जाण्यासाठी पर्याय परत तेच भौतिक इच्छांचा वादळ, परत तेच भौतिक बोलणं, भौतिक स्वार्थ. आणि समोर आहेत आध्यात्मिक अडथळे, आध्यात्मिक डोंगर. आता प्रत्येक भक्ताला विचार करायचा आहे, पुन्हा एकदा त्या भौतिक वादामध्ये प्रवेश करायचा आहे की शौर्याने, धैर्याने, यतंतश्च दृढव्रता. श्रीकृष्ण 10व्या अध्यायामध्ये 10व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतात यतंतश्च दृढव्रता, की माझे जे भक्त आहेत ते खूप प्रयत्नशील आहेत. यतंतश्च दृढव्रता, दृढ व्रत घेतलंय त्यांनी. नाही, मी श्रीकृष्णांना प्राप्त करणार, मी गुरु महाराजांची सेवा करणार, मी वैष्णवांचे आशीर्वाद प्राप्त करणार, मी एवढे सगळे त्याग करून इथपर्यंत पोहोचलोय, आता मी माघारी जाण्यासाठी नाही पोहोचलोय, डू ऑर डाय. समोरचे जे अडथळे त्यांना मी पार करणार आणि त्या डोंगरांना पार करून मग आपण बरसाण्याला पोचू. म्हणून बरसाण्याला लाडली लाल मंदिराचं जर दर्शन करायचं असेल, श्रीमती राधाराणींचं जर दर्शन करायचं असेल,
तर वृंदावनाच्या पठारातून आपण बरसानाला पोचू, पण बरसानाला पोचल्यानंतर ते जे डोंगर आहे ते परत उभंच आहे आपल्याकडे. तुम्ही म्हणाले ठीक आहे प्रभूजी, मी बरसाण्याला नाही जात, मी नंदगावला जातो. नंदगावचं पण मंदिर, श्रीकृष्णांचं जे घर आहे ते एका डोंगरावरच आहे. म्हणून राधाकृष्णांना प्राप्त करण्यासाठी आधी पठारावर इच्छांचं वादळ आहे, आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक मार्गावर वेगवेगळ्या विपद परिस्थिती येतील, वेगवेगळे संघर्ष येतील. तर या सर्व मोक्ष वृत्तीला पण आपल्याला त्यागण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक अडथळ्यांच्या डोंगरांना जेव्हा आपण पार करू, तेव्हा श्रीमती राधाराणी आपल्याला दर्शन द्यायला तयार आहेत. नंदलाल श्रीकृष्ण आपल्याला दर्शन द्यायला तयार आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे कर्तव्य आहे की आपण योग्य तपस्या करावी. न धनम न जनम न सुंदरी कविताम वा, पण मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्तिरा हेतुकितवी. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून मी कमीत कमी 3 ते 4 वेळा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये एक गोष्ट ऐकली आहे, त्याने मी समाप्त करतो. आपण तपस्येबद्दल बोलतोय, केर कचरा फेकण्याबद्दल बोलतोय, आणि योग्य मौल्यवान वस्तू स्वीकारण्याबद्दल बोलतोय. म्हणून अनेक अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राधानाथ महाराजांनी म्हटलंय, सर्वात उच्च स्तराची तपस्या काय आहे. आणि मी कान लावून ऐकत होतो. मला वाटलं आता म्हणतील आपण मैत्रीचे संबंध ठेवावे, किंवा आपण जप खूप छान करावा, किंवा आपण एकादशी पालन करावं. हे सगळं महत्वाचं आहे, तपस्या आहे, भक्ती उन्मुखी तपस्या आहे. पण महाराजांची व्याख्या काय ते मी सांगतो. महाराज वारंवार म्हणालेत वेगवेगळ्या परिस्थितीत, अनुकूल गोष्टींना सतत स्वीकारणं. आज मी एकादशीच्या दिवशी अनुकूल गोष्ट स्वीकारली, पण द्वादशीच्या दिवशी कदाचित त्या भावनेचा ऱ्हास होऊ शकतो, ती भावना कमकुवत होऊ शकते. म्हणून वारंवार 17 सप्टेंबर 2021, 17 सप्टेंबर 2022, 17 सप्टेंबर 2041, 17 सप्टेंबर 2051 या सर्व दिवसांना नेहमी अनुकूल काय? चांगला जप करणं अनुकूल आहे, भक्तांच्या संगतीमध्ये सेवा करणं अनुकूल आहे, परमेश्वराला नेहमी प्रसन्न करण्यासाठी छान कीर्तन करणं अनुकूल आहे, त्यांची छान आरती करणं अनुकूल आहे, त्यांना छान वस्त्र घालणं अनुकूल आहे, त्यांना छान अभिषेक करणं अनुकूल आहे. जे काही भक्ती मार्गासाठी अनुकूल आपल्या आचार्यांनी सांगितलंय, वारंवार सतत त्याला निवडणे. आणि दुसरी गोष्ट, वारंवार सतत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना त्यागणे. अशा प्रकारे वास्तविक तपस्येची इतकी छान व्याख्या मला ही आवडली की तपस्या निवडण्यामध्ये नाहीये, तपस्या आहे सतत निवडण्यामध्ये, तपस्या आहे वारंवार निवडण्यामध्ये, आणि तपस्या आहे वारंवार चुकीच्या गोष्टी त्यागण्यामध्ये. म्हणून जेव्हा आपण पहिल्या दिवशी मंदिरात आलो तेव्हा पण आपल्याला हे सांगितलं होतं काय निवडायचंय आणि काय त्यागायचंय. आणि आज अनेक अनेक वर्षांनंतर पण आपल्याला तेच पुन्हा एकदा करायचंय. म्हणून नित्यम भागवत सेवया, सुरुवातीला जे प्रवचन ऐकले होते ते सुरुवातीचे प्रवचन होते. आता मी खूप मोठा भक्त झालोय, आता मला नवीन प्रवचन पाहिजेत. हा भक्तीतला भावना नाही, भक्तीतला मार्ग नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये पण प्रवचनांमध्ये जे सांगितलं होतं आपल्याला, हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे, तेच अनुकूल आणि तेच प्रतिकूल 15 वर्षांनी पण आपल्याला लागू होतंय. इथून पुढे पुढच्या 15 वर्षांनी पण तेच अनुकूल आणि तेच प्रतिकूल राहील. अशा प्रकारे न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवताद भक्तिरा हेतुकितवयी, या भावनेला जर आपण चिटकून राहिलो तर नक्की आपल्याला श्रीकृष्ण प्रसन्न होतील. आणि या अनुषंगाने छान जप करण्यासाठी जे काही अनुकूल आहे, अशा प्रकारचे जर जपा टॉक्स असतील, संध्याकाळी जर आपण काही पुस्तकांवर हरिनामावर जर चर्चा करणार असेल, तर ते किती आपल्यासाठी किती सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि आपण त्याचा किती फायदा करून घेतला पाहिजे. तर या जागतिक हरिनाम सप्ताहाला साजरी करण्यासाठी आपण आज आणि अनंत चतुर्दशीला सकाळी आपण जपाटॉक ठेवलाय, संध्याकाळी आपण 8:15 ते 8:30 आपण हरिनामावर आधारित एका पुस्तकाचं वाचन ठेवलंय. त्यानंतर 3-4 माळा आपण जप करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण या सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा. आणि श्रील प्रभुपाद
हरिनामाचा प्रचार करण्यासाठी जेव्हा अमेरिकेत जेव्हा पोहोचले तेव्हा हरिनामाचा प्रचार करण्यासाठी श्रील प्रभुपाद जेव्हा तिथे पोहोचले त्या क्षणाचा आपण खरोखर गुणगौरव योग्य पद्धतीने करूया की श्रील प्रभुपादांनी 17 सप्टेंबर 1965 ला अमेरिकेच्या भूमीवर आपले चरण स्पर्श केले आणि त्या दिवसापासून हरिनामाचा गजर हा पूर्ण विश्वात वाचतोय. तर खूप खूप धन्यवाद. जर कोणाला प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून विचारू शकता. मी तुम्हाला सोय देतोय अनम्यूट करायची. This is not the way to practice program. आपण अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हरिबोल. हरिबोल. श्री चैतन्य लीला प्रभू बोलतात. हा, हरे कृष्ण प्रभू, दंडोत प्रणाम. प्रभूजी, आपण लेक्चर मध्ये ऐकतो की भगवंतांना आपण शरण जायला पाहिजे. तर आपल्याकडं प्रल्हाद महाराजांचं, अमरीश महाराजांचे असे उदाहरण आहेत की भगवंताचे शुद्ध भक्त आहेत की किती पण संकट आली तरी ते पूर्ण शरणागत गेले भगवंतांना आणि त्यांचे सर्व संकट समस्या सुटल्या गेल्या. तसंच द्रौपदी महाराजांच्या वस्त्रहरणाच्या वेळेस पण आपण बघतो त्या पण शुद्ध भक्त होत्या भगवंतांच्या. जोपर्यंत त्या शरण गेले नाहीत भगवंतांना तोपर्यंत त्यांची समस्या सुटली नाही. आपण त्या स्तरावर नाहीये की इतके आपण शुद्ध भक्त नाहीये. आणि आपण हे पण ऐकतो की आपल्या समस्यांना साठी भगवंतांना आपल्या सेवेत लावून नाहीये. आपण आपल्याला भगवंतांनी जी बुद्धी दिलेली आहे, मार्गदर्शन जे मिळतं आपल्याला, त्यातनं आपल्या सतत बुद्धीने आपण आपल्या परीने ते सोडवावेत. भगवंतांची कृपा फक्त घ्यावी. तर आपली शरणागतीचे आणि आपल्या एफर्ट्सची हे कॉम्बिनेशन कसं असावं की किती पर्सेंटेज शरणागत असावं, आपले एफर्ट्स कसे असावेत आणि ह्याचं कुठल्या मूड मध्ये आपण शरणागत असतो, आपली शरणागत लेवल किती असावी. कारण की आपण पूर्ण एवढं आपल्याला पण कन्व्हिक्शन नाहीये, आपण एवढे शुद्ध भक्त नाही की आपण एवढे कन्व्हिक्शन नाही आपल्याला की मी शरणागत झालो की माझे प्रश्न सगळे सुटणार आहेत भगवंता. तर एक द्विधा मनस्थितीत हे कॉम्बिनेशन आपले एफर्ट्स आणि भगवंतांना शरणागत हे कसं आपण करावं. खूप तुम्ही वैचारिक प्रश्न विचारलाय, खूप छान प्रश्न विचारलाय आणि यासाठी माझी जी समज आहे, माझी जी समजूत आहे ते मी तुम्हाला देतो की मी किती शरणागत आहे हे केवळ मला माहिती आणि परमेश्वराला माहिती आहे. आणि आपण कृत्रिमपणे मी जे नाहीये ते दाखवू पण शकत नाही. ज्या प्रकारे आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा माझ्या खिशात समजा 500 रुपये असतील तर केवळ 500 रुपयाचीच मी खरेदी करू शकतो. 500 रुपये खिशात असताना मी 5000 रुपयाची खरेदी नाही करू शकत. किंवा अजून एक उदाहरण की माझ्यामध्ये 40 किलो वजन उचलायची जर क्षमता असेल तर मी केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी 50 किलोचं वजन नाही उचलू शकत. जर 500 रुपये असताना मी 5000 रुपयाची खरेदी केली आणि जेव्हा काउंटरवर जाईन पैसे देण्यासाठी तेव्हा म्हणतील ठीक आहे साहेब 5000 रुपये झाले आणि मी 500 रुपये दाखवीन, तेव्हा माझा अपमान होईल आणि लोक आजूबाजूला जे ते हसतील आणि नक्कीच फजिती होईल. तशाच प्रकारे वजन उचलायची क्षमता जर माझी 40 किलो आहे आणि मी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी, लोकांना प्रभावित करण्यासाठी 50 किलोचं जर वजन उचललं तर नक्कीच एक तर माझ्या हाताला कुठेतरी इजा होईल किंवा मी उचलू नाही शकणार आणि लोक हसतील. याचा अर्थ आर्थिक क्षमते पलीकडे गेल्यावर लोक आपल्यावर हसतात आणि आपण जे प्राप्त करायचं ते करू शकत नाही. शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जेव्हा आपण जाण्याचा कृत्रिम प्रयत्न करतो तेव्हा लोक आपल्यावर हसतात आणि आपण ते करू शकत नाही. तशाच प्रकारे आपल्या सर्वांची एक आध्यात्मिक क्षमता आहे. माझी क्षमता वेगळी आहे, माझ्या शेजारी जे प्रभूजी बसलेले आहेत त्यांची क्षमता वेगळी आहे. आज आपल्या या चर्चेसाठी जितके लोक उपलब्ध आहेत त्यातल्या प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी आहे. उदाहरणासाठी मी म्हणतोय माझी क्षमता 40 किलो वजन उचलण्याची आहे, माझ्या शेजारी जे प्रभूजी बसले आहेत त्यांची केवळ 25 किलो आहे. मी 40 किलो उचलतोय म्हणून ते 40 किलो उचलू नयेत आणि ते 25 किलो उचलतायत म्हणून मी 25 किलो उचलू नये का? माझी क्षमता जास्ती आहे, मी 40 किलो उचलायला पाहिजे आणि त्यांची क्षमता कमी आहे म्हणून त्यांनी 25च किलो उचलायला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची वास्तविकता समजली पाहिजे. प्रत्येकाने बघायला पाहिजे की माझी क्षमता किती आहे. माझ्या खिशात 500 रुपये आहेत म्हणून मी 500 रुपयापर्यंत खर्च करीन, पण माझ्या शेजारी जे प्रभूजी बसलेत त्यांच्या खिशामध्ये केवळ 150 रुपये आहेत. ते म्हणतील अरे नंदुलाल दासनी पटपट पटपट 500 रुपयाची खरेदी केली, मी पण पटपट पटपट 500 रुपयाची खरेदी करतो. नाही, त्यांची 150च आहे.
तर हे उदाहरण दिलं मी तुम्हाला. म्हणून हे जे अध्यात्मातले उदाहरण आहेत, श्रीमद भागवतातले उदाहरण आहेत, हे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहेत, हे आपल्याला अनुसरण करण्यासाठी आहेत, हे आपल्याला त्यांच्यासारखं वागण्यासाठी नाही आहेत, पण आपल्याला एक उच्च स्तर दिलंय. प्रभुपादांना माहिती आहे की आपण साधक भक्त आहोत, आपण शुद्ध भक्त नाही आहोत. आणि आज साधना भक्ती करताना आपले काय संघर्ष आहेत. आज जेव्हा आपण सकाळी उठतोय तेव्हा सकाळी उठल्यावर किती आपल्या लोकांच्या मनामध्ये ही भावना येते, आज एकादशी आहे, आज माधव तिथी आहे, खूप छान, आज मी छान जप करणार, उद्याचा जप माहित नाही कसा होईल, आणि कालचा जप कसा झाला ते मला माहिती आहे, कालचा जप तर खूप वाईट होता, उद्याचा जप पण माहित नाही काय होणार आहे, पण आजचा जप माझ्या हातात आहे. आज एकादशीच्या पवित्र दिवशी मी माझा फोन सायलेंटवर करतोय आणि व्हॉट्सअप वगैरेचे नोटिफिकेशन येणार नाही. आणि फोन का पाहिजे? कारण ग्रुप जपा करतोय, झूमवर जपा करतोय म्हणून फोन. झूमवर जर जपा नसता, अशा एका ठिकाणी बसून जर जपा असता तर फोन आपण सायलेंटवर ठेवला असता. पण झूम साठी एकत्र जप करण्यासाठी फोन पाहिजे, तर तेवढा मी वापरतोय झूम साठी, पण सायलेंट करून ठेवीन. व्हॉट्सअप, SMS, ईमेल वगैरे काही नाही, फेसबुक वगैरे काही नाही. तर आपले संघर्ष आपल्याला माहिती आहेत, आपली क्षमता आपल्याला माहिती आहे. समजा आपल्याला माहिती आहे की मी जमिनीवर बसून जप नाही करू शकत, मला पाठीला खूप दुखतं, पण माझ्या शेजारी जे प्रभूजी आहेत एका ठिकाणी जमिनीवर बसतात आणि पूर्ण 16 माळा जप 2 तास एका ठिकाणी करूनच उठतात. पण माझी पाठ दुखते, मी नम्र भावनेने माझी वास्तविकता समजून तिथे खुर्ची घेतली पाहिजे. आणि जशा प्रकारे माझ्या शेजारचे व्यक्ती एकाग्रतेने जप करतायत पण जमिनीवर बसून करतायत, माझी ती क्षमता नाही, माझ्याकडे 150 रुपये आहेत, मी खुर्चीवर बसून एकाग्रतेने जप केला पाहिजे. तर म्हणून जशा प्रकारे स्वतःची आर्थिक क्षमता आपण ओळखली पाहिजे आणि त्यानुसार खर्च केला पाहिजे. आपल्या शेजारचे भक्त श्रीमंत असतील, ते भरपूर खर्च करत असतील, पण आपण तसं नाही करू शकत. आपली शारीरिक क्षमता ओळखून आपण वजन उचलायला पाहिजे. आपल्या शेजारचे भक्त खूप बलवान असतील म्हणून आपण त्यांचं नाही करू शकत. तशाच प्रकारे आपण पण आपल्या जीवनामध्ये नेहमी स्वतःची क्षमता बघायला पाहिजे आणि त्यानुसार करायला पाहिजे. हा मुद्दा नंबर 1. आता मुद्दा नंबर 2 मला तुम्हाला सांगायचा आहे, तो याहून अधिक महत्वाचा आहे. आपले जे विश्वासू वरिष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन प्रश्न क्रमांक 2 विचारायला पाहिजे. प्रभूजी, माताजी, आपले जे कोणी मार्गदर्शक आहेत त्यांना गेल्या 11 एकादशी पासून मी बघतोय की माझी आध्यात्मिक क्षमता किती आहे. पण सांगू तुम्हाला खरंच, मला ती आध्यात्मिक क्षमता वाढवायची आहे. मी जेव्हा लहान होतो ना प्रभूजी, तेव्हा माझी शारीरिक क्षमता होती 10 किलो वजन उचलायची. पण मी एका जिम मध्ये गेलो, मी एका व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतलं, 10 किलो वजन उचलायची क्षमता मी हळूहळू 15 किलो पर्यंत नेली. 15 किलो वजन उचलायची क्षमता मी 25 पर्यंत नेली. आज मी 50 पर्यंत पोहोचलोय. प्रभूजी, जर मी 10 ला थांबलो असतो, आज मी 50 पर्यंत थांबलो नसतो. पण 10 पासून 50 ला यायला एका व्यक्तीची गरज लागली. जिम मध्ये एक फिटनेस इन्स्ट्रक्टर असतो, जिमचा तो मार्गदर्शक असतो. प्रभूजी, जेव्हा मी माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझं महिन्याचं उत्पन्न 2000 रुपये होतं. पण मी काही श्रेष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं की मला माझा व्यवसाय एक्सपांड करायचा आहे, बिझनेस वाढवायचा आहे, तर कशा प्रकारे वाढवायचा, कुठले प्रोडक्ट विकत घ्यायचे, आजकाल मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे. मग 2000 रुपये महिन्यापासून आता मी 20,000 रुपये प्रति दिवस या स्तरावर आलोय. आता माझा एवढा व्यवसाय वाढलाय. ज्या प्रकारे आपण शारीरिक वजन उचलायची क्षमता मार्गदर्शनाला स्वीकारून वाढवतो, ज्या प्रकारे आपण आर्थिक क्षमता मार्गदर्शनाला स्वीकारून वाढवतो, तशाच प्रकारे आयुष्यभर शांत नाही बसायचंय, आयुष्यभर एकाच ठिकाणी थांबायचं नाहीये. आपली आध्यात्मिक क्षमता पण आपल्या विश्वासू मार्गदर्शकाला 1 to 1 पर्सनल गायडन्स घ्यायला लागतो. तो असा सार्वजनिक स्तरावर तो गायडन्स नाही घेऊ शकत, पण त्यांना विचारायला पाहिजे आपण, माझी आध्यात्मिक क्षमता आज इकडे आहे आणि त्यानुसार मी माझं वजन उचलायचा प्रयत्न करतोय. पण प्रभूजी, ज्या प्रकारे मी माझी शारीरिक क्षमता वाढवली, माझी आर्थिक क्षमता वाढवली, त्याच प्रकारे माझ्या आध्यात्मिक क्षमता पण वाढवायची आहे. आता मी 16 माळा करतोय, मला कमीत कमी एकादशीच्या दिवशी 25 माळा करायच्या आहेत प्रभूजी. त्यासाठी काय करायला लागतं? त्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करणार का? त्यासाठी पूर्वीच्या रात्री
काही करायला लागेल का, की गोड नाही खायचं किंवा पूर्वीच्या रात्री जेवण थोडं आधी करायला लागेल का, तर मी तयार आहे प्रभूजी. दशमीला 10व्या दिवशी मी जेवण 6 वाजता करीन प्रभूजी, पण मला एकादशीला जास्ती माळा करायच्या आहेत. द्वादशीला रात्री 9 वाजता करीन, त्रयोदशीला रात्री 9 वाजता करीन, पण आजपासून मी ठरवलंय प्रत्येक दशमीला मी 6 वाजता स्वयंपाक करीन, जेवण करीन. महिन्यातून 2 दिवस लवकर जर जेवलो, काही मोठा माझ्यावर काही आजार येणार नाहीये. सो सांगायचं तात्पर्य आहे, मुद्दा नंबर 1, आपण आपल्या क्षमतेनुसार वजन उचलायला पाहिजे. मुद्दा नंबर 2, पण क्षमतेनुसार वजन उचलून तिथे थांबायचं नाहीये, नेहमी महत्वाकांक्षी राहायचंय. पण मार्गदर्शनानुसार ती क्षमता वाढली तर ती चांगली आहे. पण शेजारच्या माणसाची क्षमता बघून जर आपण कृत्रिमपणे आपली क्षमता वजन उचललं तर खांदे मोडतात. जर कृत्रिमपणे आपण खर्च केला तर लोक आपल्याला हसतील. तशाच प्रकारे कृत्रिमपणे केवळ हे असं करतात आणि ते असं करतात म्हणून मी पण करायला गेलो तर कदाचित तोंड घाशी पडू शकतो. म्हणून आध्यात्मिक मार्ग हा खूप दुर्मिळ मार्ग आहे, आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने प्राप्त झालाय. स्वतःची शक्ती ओळखूयात आणि मार्गदर्शन स्वीकारून ती जी शक्ती आपली ती हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करूयात. आणि भागवतातल्या या अंबरीश महाराज, प्रल्हाद महाराज हे पूर्णपणे समर्पित भक्त आहेत. त्यांची क्षमता अमाप आहे, त्यांची क्षमता अमर्यादित आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन एक दिवस तुम्ही आणि आम्ही पण तो स्तर गाठूयात. तर इथे माझा हा तुम्हाला रिप्लाय आहे, उत्तर आहे. तर याच्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे श्री चैतन्य प्रभू? खूप छान उत्तर मिळालं प्रभू, माझं समाधान झालं. थँक्यू. थँक्यू. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. वास्तविकताला स्वीकारणं पण महत्वाचं आहे आणि हे उच्च आदर्श घेणं पण महत्वाचं आहे. तर त्याचा जो प्रवास आहे तो सांगण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. हरे कृष्ण. थँक्यू. अनंगोपी माताजी पण विचारत होत्या. हा प्रभूजी, मला माझा असा प्रश्न होता की तुम्ही मगाशी म्हणालात की भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन गो पॅरलल ऑर लाईक दे आर मॅचिंग टू इच अदर. पण आपण असं ऐकतो की ऍज अवर स्पिरिच्युअल आपण जसं आध्यात्मिक प्रगती करतो तसं मटेरियल फीवर गोज डाऊन, म्हणजे भौतिक आपल्या इच्छा म्हणजे एन्जॉय करण्याच्या, आणि हे युक्त वैराग्य म्हणजे तुम्ही जे मला समजलं की तुम्ही जास्त करून युक्त वैराग्यावरती सांगताय, दॅट इज इम्पॉर्टंट. परंतु ते हे कसं समजायचं कसं ना आपल्याला की म्हणजे हे आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन हे व्यवस्थितरित्या बॅलन्स कसं करायचं, किंवा हे नक्की युक्त वैराग्य आहे का मी माझ्या इंद्रियांना हे करतोय लाईक नर्चर करतोय, हे असं कसं आपल्याला ते हाऊ टू डिफाईन दॅट लाईन इन बिटवीन, किंवा बॅलन्स कसं ते दोन्ही कसं समजायचं की आता मी जास्त आध्यात्मिकतेकडे जास्त भौतिक ह्याच्याकडे वळतोय. एक तुम्हाला मी सिंपल उदाहरण देतो आणि नंतर त्याचं विश्लेषण पण करतो. ही माझी बीड बॅग आहे आणि या बीड बॅग मध्ये बाहेर एक साक्षी माळा आहे आणि आतमध्ये एक जप माळा आहे. जेव्हा माझं लक्ष जप माळेकडून साक्षी माळेकडे जात आहे तेव्हा मला समजायला पाहिजे की मी अयोग्य अध्यात्म करतोय. आणि जेव्हा माझं लक्ष माझ्या जप माळेकडे आहे आणि केवळ माझे हात एक 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 साक्षी माळा चे मणी खाली करतायत तेव्हा मला समजायला पाहिजे की मी वास्तविक अध्यात्म करतोय. अर्थात जेव्हा माझं लक्ष माझ्या सेवेकडे आहे, नाम सेवा याच्याकडे आहे आणि ती सेवा कधी संपेल याच्याकडे नाहीये. म्हणून आपण जेव्हा सेवा करतोय तेव्हा जर आपलं लक्ष घड्याळाकडे असेल आपल्याला समजायला पाहिजे की कुठेतरी माझी नीट भावना नाहीये. ज्या ज्या गोष्टी मी अध्यात्म माझी कदाचित बोलण्याची सेवा असेल, माझी ऐकण्याची सेवा असेल, मला इतरांना मार्गदर्शन करण्याची सेवा असेल, मला अनेक सेवा असू शकतात आपल्या अध्यात्मामध्ये. जेव्हा आपण ती सेवा करतोय तेव्हा खरोखर परमेश्वरला प्रार्थना करायला पाहिजे, माझं सौभाग्य आहे माझी वाचा शक्ती तुमच्या सेवेमध्ये लावण्याचा मला एक सौभाग्य प्राप्त झालंय. तुमचं दिव्य रूप बघण्यासाठी माझे डोळे मला त्याच्यामध्ये वापरण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे, ते माझं सौभाग्य आहे. तुमची कथा ऐकण्यासाठी माझे कान मला त्याच्यात अर्पण करण्याची संधी मिळाली, खूप मोठं सौभाग्य आहे. आपण लेक्चर ऐकत असू, आपण लेक्चर बोलत असू, आपण कोणाला समुपदेशन करत असू, आपण मार्गदर्शन करत असू, आपण मॅनेजमेंट करत असू, आपण आरती करत असू, काही करत असू, पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपलं लक्ष त्या सेवेत नाहीये, आपलं लक्ष इतर लोक आपल्याला ती सेवा करताना बघतायत का,
किंवा आपलं लक्ष आहे की ती सेवा किती वाजता सुरू झाली घड्याळात आणि किती वाजता बंद होते याच्याकडे असेल, म्हणजे अर्थात त्या सेवा करण्यापासून जे फायदे आहेत, त्या सेवा करण्यापासून जी वाहवा होईल, ती सेवा कधी समाप्त होईल याच्यासाठी जर आपण लक्ष देत असू, मग थोडं समजायला पाहिजे की आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण हे भक्तीमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि ज्या प्रकारे आपण आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे म्हणतोय. काल मला एका भक्तांनी सांगितलं की त्यांच्या डोळ्यांना खूप इजा झाली आणि त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत आहे. मग त्यांना विचारलं, मग तुम्ही काय केलं म्हणून. मग ते म्हणाले की ते काल डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मग त्यांना मार्गदर्शन केलंय. तर डोळे स्वतःचेच आहेत, पण त्या डोळ्यांना जेव्हा इजा होते, त्या डोळ्यातून जेव्हा पाणी वाहत आहे, तेव्हा आपण त्याला काहीच करू शकत नाही. आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो. पण समजा यांनी ते स्वीकारच नाही केलं. नाही नाही, माझ्या डोळ्यांना काही नाही झालंय, माझ्या डोळ्यातून पाणी वाहत आहे, ते बेसिकली अश्रू आहेत. आणि श्री चैतन्य महाप्रभू पण जगन्नाथपुरीच्या मंदिरात जेव्हा जायचे, तेव्हा तिथे श्री चैतन्य महाप्रभूंचे पण अश्रू वाहायचे. तर जर आपण असं म्हटलं, माझ्या डोळ्यातून जे अश्रू वाहत आहेत ते श्री चैतन्य महाप्रभूंचे जगन्नाथपुरीतल्या मंदिरातले अश्रूंसारखे आहेत, म्हणून मला डॉक्टरांकडे जायची काही गरज नाहीये, मग आपणच मूर्ख आहोत ना. आपणच स्वतःची फसवणूक करतोय. मग आपल्याला माहिती पाहिजे, श्री चैतन्य महाप्रभूंचे जे अश्रू आहेत ते आजाराचे अश्रू नाही आहेत, ते प्रेमांचे अश्रू आहेत. आणि माझे जे अश्रू आहेत हे आजार असल्याचे अश्रू आहेत. डॉक्टरांकडे जाऊन नीट औषध पाणी केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे की हे स्वीकारणे की माझे जे अश्रू आहेत हे आजाराचे अश्रू आहेत, हे श्री चैतन्य महाप्रभूंसारखे प्रेमाचे अश्रू नाही आहेत. अनेक वेळा आपण तेच स्वीकारत नाही आणि आपण स्वतःचीच फसवणूक करतो की नाही नाही, ऍक्च्युली जे वरिष्ठ भक्त आहेत ते पण असंच करतात, म्हणून मी पण असंच करतोय. म्हणून आकलन नाही करायचंय, मार्गदर्शन घेऊन त्यांच्या अनुसार आपल्याला जगायचंय. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येईल की माझ्या आजाराचे अश्रू आहेत, तेव्हा लाज नाही वाटायला पाहिजे योग्य डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि सांगण्यासाठी की नाही, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, पण हे नक्कीच प्रेमाचे अश्रू नाही आहेत, मला माहिती आहे की हे आजाराचे अश्रू आहेत, कृपया तुम्ही औषध देणार का. तर पहिलं हे स्वीकारणं की श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रेमाश्रू नाही आहेत, आणि दुसरं आहे की योग्य व्यक्तीकडे जाऊन ते सांगणं. जेव्हापर्यंत आपण स्वीकारत नाही, तेव्हापर्यंत आपण कोणाचं मार्गदर्शन स्वीकारत नाही. जेव्हापर्यंत आपण आपल्यामधला जो आजार आहे तो स्वीकारत नाही, तेव्हापर्यंत दुसऱ्यांकडे जात नाही. म्हणून आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करण्यासाठी एक वाचन चांगलं जर असलं आपलं, तर आपण आत्मपरीक्षण करतो. जर आपलं वाचन शक्य नसेल, आपण जर चांगलं श्रवण करतोय, ध्यानपूर्वक श्रवण करतोय, काय म्हणाले, त्या वाचनाने, त्या श्रवणाने पण आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची शक्ती मिळते. कारण जेव्हा कोणी व्यक्ती काही पुस्तक लिहिलंय, कुठल्या मोठ्या भक्तांनी काही पुस्तक लिहिलंय, प्रभुपादांनी काही पुस्तक लिहिलंय, त्यांच्या शिष्यांनी काही पुस्तक लिहिलंय, खोल पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खोल त्यांचे साक्षात्कार लिहिलेले आहेत. जर आपण लक्षपूर्वक ते पुस्तक वाचलं